मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये ज्या अनगरला अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी राज्य शासनाने दिलेली आहे ते अतिशय सर्वे न करता भौगोलिक परिस्थिती न बघता अभ्यास न करता मंजुरी दिलेली आहे। टाकळी पाटकुल पिनूर असो शेटपळ असो नरखेडगण असो या तिन्ही गणातल्या लोकांना अनगरमध्ये जाणं अतिशय गैरसोयीचं आहे। त्यामुळं त्यांनी जे काय अनगरवाल्यांनी ठराव घेतले त्या मोहोळ तालुक्यातले ते ठराव ग्रामसभेतले आहेत अधिकृत का त्यांच्या बगलबच्च्या सरपंचाकडून सह्या करून ते ठराव घेतलेले आहेत। त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री विखे पाटील या चौघांनी येत्या 15 दिवसात समिती नेमून चौकशी करावी आणि या बाबतीत या लोकांना 15 किलोमीटर अंतरावरती मोहोळ तहसील कार्यालय जवळचं अंतर असताना सुईचं असताना अनगरला 2 हायवे रोड वलटून जाणं अतिशय त्रासाचं आहे, अडचणीचं आहे। असं असताना सुद्धा राज्य सरकारनं कुठलीही चौकशी न करता त्यांना अप्पर तहसील कार्यालयाला जी मान्यता दिलेली आहे ती त्वरित रद्द करण्यात यावी आणि अनगरच माड्याच्या बाँड्रीवरती असल्यामुळे अनगर माडा तालुक्याला जोडावं ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे माझी मागणी आहे। आणि दुसरा मुद्दा जो टोल चालू आहे पाटकुल पाटीला पिनूर जोड तो 33 किलोमीटर अंतरामध्ये सावळेश्वर आणि पिनूरच्या टोलचं अंतर आहे। देशाचे नेते नितीन गडकरी साहेब सांगतात की 60 किलोमीटरचं अंतर दोन्ही टोलमध्ये पाहिजे। त्यामुळे गेल्या 8 ते 10 महिन्यापासून जी बेकायदेशीर टोलची वसुली चालू आहे ती त्वरित हा टोल बंद करावा आणि लोकल पंढरपूर मोहोळ हा पालखी मार्ग भक्ती मार्ग असल्यामुळं या लोकलचा टोल घेता कामा नये। पाटकुल टाकळी कोनेरी खंडाळी पंढरपुराचा टोल आकारता कामा नये, युवतीचा टोल घेता कामा नये। अन्यथा येत्या 8 दिवसात जर हे तातडीनं अधिकाऱ्यांनी बंद नाही केलं लोकलचा टोल घेणं तर टोलच्या कार्यालयात घुसून आम्ही कुलूप ठोकून त्यांना जाब विचारू आणि अनगरचं जे बेकायदेशीर आणि हजारो लोकांना त्रास होणारं जे अप्पर तहसील कार्यालय तिथं मंजूर केलेलं आहे ते त्वरित शासनाने रद्द करावं। अन्यथा 15 दिवस वाट बघून मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या नेत्यांशी चर्चा करून 15 दिवसानंतर आम्ही दिशा ठरवतोय। वेळ आली तर आम्ही अनगरच्या शिवाजीच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं बेमुदत धरणे आंदोलन करून जोपर्यंत अप्पर तहसील कार्यालय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन करणार। याची जबाबदारीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नोंद घ्यावी। वेळ प्रसंगी आम्ही रक्त सांडू परंतु माघार घेणार नाही।